हरे कृष्णा। तर आज आपल्याकडे निफाड नाशिक जिल्हा शेतकरी भक्त आहेत, शेतकरी बांधव आहेत, तर त्यांना आपण थोडे प्रश्न विचारू म्हणूयात। तर तुमचं नाव काय म्हणलेत? दीक्षित नाव वैकुंठ बुदास। वा, वैकुंठ बुदास प्रभू की जय। आणि असं नाव तुमचं? बारकू जाधव। बारकू जाधव, बरोबर, छान छान। बरं, तर आता तुम्ही, मला वाटतं तुमच्याकडे हे जपमाळ पण दिसते, बरोबर आहे? तर नॉर्मली आपण आता बऱ्याच वेळेस पाहतो किंवा आपण नॉर्मली जीवनामध्ये आपण अभंग वगैरे म्हणतोय, पण जपावर भर देत नाहीत, बरोबर आहे? जपावर वैयक्तिक भर देत नाहीत। जसं हे सांगतात किंवा आपण जेवण किती छान आहे, जेवण किती छान आहे सगळं म्हणतो, पण जेवण केल्यानंतर त्याचा आनंद मिळतो। तर तुम्हाला जप करता त्यापासून काय तुम्हाला अनुभूती होते? जप करण्यामुळे बहुत इतका आनंद होतो की सदैव त्याच्यामध्ये अखंडित राहावं। अच्छा, बस सदैव नामामध्ये तुम्हाला गोडी जाणवते? जाणवली। वा वा वा, खूप सुंदर। 4 वर्ष झाली याच्यामध्ये आपल्याला। अच्छा अच्छा, मग तुम्ही नित्यनेम किती माळा करता? जप 2 माळा करतो। वा वा, सकाळ संध्याकाळ। सकाळ संध्याकाळ। सकाळ 4 रोज मंदिरात असतो। वा वा वा, सुंदर सुंदर। म्हणजे जवळपास तुम्ही एक अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी? नाही, सकाळी जवळ 3 घंटे जाते। 4 जर गेलं 7 वाजेपर्यंत। सकाळी पहाटे 4 ला? पहाटे 4। वा वा वा, खूप सुंदर। पहाटे 4 ला, खूप सुंदर। वा, बरं, मग आता घरी शेती कशी? पारंपरिक पद्धतीने गाई बैल म्हशी वगैरे सगळं आहे? सर्व घरची मेहनतीने करून घ्यायची आपण। वा वा, मजूर। पण आता आपण बघतो की शेतकऱ्यांचा सगळा कल चाललाय की बाबा ट्रॅक्टर लावणे, बैलाचं कुटाने कशाला पाहिजे, गाईचं कुटाने कशाला पाहिजे, तर यावर काय तुम्ही सांगाल? थोडक्यात म्हणणं असं झालं की झीज नकोय, कष्ट नकोय। कष्ट नकोय? अच्छा, हा, कष्ट केले तरच फळ मिळणार आहे। हा, हे तर बरोबर आहे ना? हा, कष्ट केलं तरच फळ मिळणार आहे भरपूर तुम्हाला। बरं, नाही तर कुठलंच फळ मिळणार नाही। आणि त्यात समाधान कसं आहे? समाधान गाय आणि हे बैल असणं खुली हुई आहे त्यांच्यापासून समाधान इतकं आहे का भरपूर समाधान आहे त्यांच्यापासून। बरं, त्यांचं गोमित्र आपल्याला पवित्र आहे। हा, त्यांचं शेण मिळतं ते शेतीला उपयुक्त आहे। बरं, हो, तुम्ही म्हणलं गोमूत्रावर आठवतंय, ऍक्च्युली भगवान कृष्णांना गोमूत्राने स्नान करायचे, गोबर ने स्नान करायचे। म्हणजे जे दूध मिळतं त्याचं दही कमी बनवून आपल्याला भगवंताला भोग घालता येतो, स्नान घालता येतं। बरोबर, हे फायदे आहेत जनावरांपासून आपल्याला। बरं, आता आपण बघतो की शेतकरी बऱ्याच वेळेस नाराज असतो, काय वा काय पिकत नाही, काय वा हे जर कोणलाही विचारा शेतकऱ्याला काय चाललंय तुमचं, ते मला आमचं काय चालणार, असं नाराज असतो। त्यामुळे काय तुम्ही काय सांगाल? कधीच राहायचं नाही। भगवंतानं सांगितलेलं आहे किंवा तुमची इच्छा सर्व पूर्ण होते, पण तुमचं मन समाधान होत नाही। अच्छा, आवडत नाही त्या ठिकाणी तुमचं मन। अच्छा, हा, शेती आपली एवढं उत्पन्न झालं पाहिजे हे मनात काही धरलं नाही पाहिजे। भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे। त्याला सांगितलं पाहिजे भगवंत तूच देणार आहे, तूच घेणार आहे, हे सर्व काही तुझं आहे, माझं काही नाही आहे, मला फक्त तू करायला लावलंय, करू राहिलो बरं, मी फक्त माध्यम आहे। हे माझं काही नाही, सर्व तुमचंच आहे। बरोबर आहे, पण ते असं म्हणतात ना, एखादा बैल असतो, एखादा रागीट बैल असतो, तू मार्गाड असतो, त्याला किती ओढलं तरी ते पुढे पुढे जातो। तशा प्रकारे आपलं जे समाधान नाही जीवनामध्ये। आणि दुसऱ्याचं म्हणजे, आणि दुसरं कोणतंही काम असो ते नियतीने करण्याची हे पाहिजे। आजकालच्या पिढीमध्ये, नवीन पिढीमध्ये, नवीन शेतकऱ्यांमध्ये ते राहिलेलं नाही। कोणाला शेती नकोच वाटेल, हा, पण ते खरं जो आनंद शेती करण्यामध्ये आहे ते नाही बाकीच्या कोणत्या क्षेत्रात नाही। तुम्ही शेती करून मनाचा कारभार येतो, तुम्ही कोणते कार्य करू शकता। धन्यवाद। समज तुम्ही भगवंताला जायचंय, तुम्ही ही भगवद्गीता पण वाचता? हो, सर्व आहे आपल्याकडे भगवद्गीता। हो, हिचं आपण हे करेल वाटप। वा वा वा, सुंदर सुंदर। जेवढ्यामध्ये कार्यक्रम दर रविवारी कार्यक्रम असतो आमचा। वा वा वा, खूप सुंदर। धन्यवाद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय।